गाड़ी के बाबू पीछे हो जाओ, पीछे हो जाओ। माननीय सुलेखाताई यांचं एकत्रित स्वागत करावं। एक मोठा हार आपल्या सगळ्यांच्या वतीने आणण्यात आलेला आहे। आपल्या सगळ्यांच्या मनातल्या भावना या हारामध्ये आहेत। माननीय गडकरी साहेबांच्या प्रति आपल्या मनामध्ये असलेली कृतज्ञता, माननीय बावनकुळे साहेबांच्या प्रति आपल्या मनामध्ये असलेली कृतज्ञता या हाराच्या माध्यमातून आज त्यांना समर्पित करण्यात येते। आणि जोरदार टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवूया, कारण आपल्या सगळ्यांसाठी अनेक सोयी सुविधांसह प्रचंड रस्ते आणि अनेक कामं आपल्यासाठी करणाऱ्या या नेत्यांचं हार्दिक स्वागत। धन्यवाद। मला सुरुवात करू। एकचंद सावरकर वारंवार मला त्याची मागणी करतात, आपण एकचंद ठरवा आता मुलीपर्यंत पुढे जायचं, हा रस्ता आपण नक्की पूर्ण करू। या ठिकाणी विशेषतः मला आनंद आहे की 0 माईलपासून तर ऑटोमॅटिक चौकापर्यंत मी 150 कोटी रुपयाचा सिमेंट कॉन्क्रीट रोड मंजूर केलेला आहे। आता तुम्ही आता भूमिपूजन बावनकुळे साहेब केव्हा घ्यायचं ते ठरवा, म्हणजे वरतून पूल आणि खालून कॉन्क्रीटचा रस्ता, म्हणजे आपली दुहेरी सोय होणार आहे। आपण नागपूरला एक फ्लॅश चार्जिंग बस सुरू केलेली आहे, 135 सीटर। ती नागपूरच्या रिंग रोडवर फिरणार आहे आणि तिचा पहिला 6 महिने यशस्वी झाल्याबरोबर आपण कन्हान कामठी टू वाडी डिफेन्स अशी बस सर्व्हिस सुरू करण्याची पण योजना हातात घेतली। मला अतिशय आनंद आहे की कामठी ते गुंठळा याचा उल्लेख आता चंद्रशेखर यांनी केला, तो 4 लेन सिमेंट कॉन्क्रीटचा रोड करून देऊ 600 कोटी रुपयाचा, आणि त्यालाही पण मी मंजुरी घोषणा जाहीर करतो आणि पुढल्या 4 महिन्यात त्याचे भूमिपूजन आपण करू। म्हणजे आता बावनकुळे आणि जयस्वाल साहेबांची एकच अडचण आहे, त्यांना मला सांगण्याकरता कामच उरलं नाही। ते शोधते दादा काही कुठून घुसवलं आहे का काही आणता येते एवढा संपले। अशी जयस्वालने मला जेवढे पुलं सांगितले होते रामटेक मतदारसंघातले, पार्श्वती इकडले तिकडले अडचणी सगळे झाले। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी काम केलं म्हणजे काही उपकार केला असं मला वाटतं। मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हावं आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी खाली खुर्च्यांवर जाऊन बसावं अशी विनंती आहे। नमस्कार। आजच्या या रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटन समारंभानिमित्त उपस्थित असलेले आपल्या देशाचे लोकप्रिय नेते माननीय नामदार श्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नागपूर व अमरावती जिल्हा, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे, असे माननीय नामदार ॲडव्होकेट आशिष जयस्वाल साहेब, राज्यमंत्री वित्त नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार, महाराष्ट्र राज्य, माननीय ॲडव्होकेट सुलेखाताई कुंभारे, अध्यक्ष ओगावा सोसायटी तथा माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, माननीय श्री टेकचंद सावरकर साहेब, माजी आमदार कामठी महोदा विधानसभा, माननीय माजी आमदार रेड्डी साहेब, व्यासपीठावर माझे सहकारी जनार्दन, या कामाची तांत्रिक माहिती सादर करतो। या प्रकल्पाचं नाव आहे नागपूर जिल्ह्यातील कामठी घोरपड लिहिगाव रस्त्यावर, म्हणजे कचरा मुक्त होईल। दुसऱ्या ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे। आज अनेक ठिकाणी ती आहे, ती व्यवस्थित करून ते पाणी शुद्ध करून